हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आता बऱ्यापैकी कोकणामध्ये पाऊस पडायला लागलेला आहे. म्हणजे आता सगळीकडेच पडायला लागला आहे. सो मधले जे काही 4-5 दिवस होते ना, ते खूपच बिकट होते. कारण की काही जणांच्या लावण्या बाकी होत्या, लावायच्या वगैरे. पाणी नव्हतं शेतामध्ये. इकडून-तिकडून करून कसं तरी लावून झालेलं आहे आणि आता फायनली पाऊस आला तुम्ही नाचणीची अवस्था बघितलीच असेल. अक्षरशः म्हणजे एकदम पाऊस नसल्यामुळे सुकून गेली होती. त्याच्यामुळे ती पण आता टवटवीत झालेली आहे. तर बऱ्यापैकी पाऊस आलेला आहे. तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अशी एक भाजी बघायला मिळणार आहे, जी या सीझनला पावसाळ्यामध्ये जास्तीत जास्त रुजते. असं नाही आहे की रानातच रुजते, आपल्या घराशेजारी पण रुजते. तर तिचं नाव आहे तेरी. तेरी तुम्ही ऐकलं असेल, त्याला अळूसुद्धा म्हणतात. जे आपण अळूवडा बनवतो ते अळू वेगळं असतं आणि हे वेगळं आहे. दिसायला थोडं वेगवेगळं आहे. तर मी दाखवेन तुम्हाला त्याचा जो काही डिफरन्स आहे तो पण. तर ह्या दिवसांमध्ये ना पावसाळ्यात ती तेरी बघायला मिळतात. त्याला तेरा पण बोलतात आणि त्याचं फतफदं पण खूप छान लागतं. जसं अळूचं आपण फतफदं बनवतो त्याच पद्धतीने आणि खूप मस्त एकदम असं आंबट गोड असं लागतं. आणि आणि दुसरं बघायला गेलं तर त्याला खाज पण असते. आता हे तेरीमध्ये पण बरेचसे प्रकार आहेत, ते पण मी तुम्हाला पुढे दाखवेन. तर एका बागेत आहेत छानपैकी, तर तिथे तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने असतात. त्याच्या अळूवड्यासुद्धा बनवल्या जातात आणि अळूचं फतफदं जसं बनवतो त्याचं जसं फतफदं बनवलं जातं, त्याला तेरा पण बोलतात. तर एक नंबर लागतं. तर चला दाखवते. आणि हो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि जसं की ह्या दिवसांमध्ये पावसाळ्यामध्ये असंख्य भाज्या लागतात, रानभाज्या. त्यातलीच एक भाजी आहे जी पावसाळ्यामध्ये जास्ती बघायला मिळते. तर चला तुम्हाला दाखवते. तर ही बघा सगळीकडे रुजलेली आहे. ह्या बागेमध्ये सगळीकडे तेरी रुजलेली आहे. काही पानं तुम्हाला एकदम कोवळी बघायला मिळतील, काही एकदम जून बघायला मिळतील. आता बऱ्यापैकी जून झालेली आहेत आणि खालून वगैरे पण आता सुरुवात झालेली आहे यायची. तर हे बघा एवढी मोठी-मोठी पानं आहेत. तुम्हाला ह्याच्यावरूनच कळेल की अळू आणि तेरीमध्ये काय फरक आहे. आणि ह्याला खाज मोठ्या प्रमाणात असते. आणि आता हे जून झाले ना, त्याच्यामुळे ह्यांच्या दांड्याचा जो काही कलर आहे तो असा काळपट झालेला बघायला मिळेल तुम्हाला. त्यालाच जास्ती करून खाज असते. आणि ह्याचे अळूचं फतफदं, तेरा वगैरे पण चांगलं बनवलं जातं, एकदम टेस्टी. कोकणातले जशी अळूवडी फेमस आहे, त्यातलाच तेरा फतफदं, अळूचं फतफदं, तेरीचं फतफदं पण खूप चांगलं लागतं. तर हे कसं आहे, हे काढत नाही कारण की आपल्याला कसं लागतं म्हणजे घरामध्ये बनवायला, त्याच्यामुळे हे काढत नाही. तर आता हे बघा छोटी-छोटी पण सगळीकडे यायला सुरुवात झालेली आहेत पानं. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. आणि हो, तेरीची वगैरे भाजी कशी केली असेल, काय केली असेल हे पण तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये. नवं केलत की नाही ते पण तुम्ही सांगू शकता. तर इथे बघा मोठी-मोठी अशी पानंसुद्धा आहेत. तर हे बघा जेवढं तुम्हाला असं काळपट बघायला मिळणार तेवढी खास जास्ती ह्याच्यामध्ये असते. आणि ह्याचं अळूचं फतफदं म्हणजेच तेऱ्याचं म्हणजे तेरा बोलतात त्याला. ते पण एकदम टेस्टी लागतं, एकदम आंबट गोड असं लागतं. ह्याच्या अळूवडा पण बनवला जातात. खूप वेगवेगळे प्रकार ह्याच्यापासून बनवले जातात. तर हा एरिया आहे पूर्ण भरलेला आहे तेरीच्या पूर्ण झाडांनी. आणि मोस्टली जसे कांदे, अळूचे कांदे जसे असतात ना, त्याच पद्धतीने हे पण असतात. आणि ह्या दिवसांमध्ये ही पावसाळ्यातच तुम्हाला जास्ती बघायला मिळेल, बाकी इतर सीझनला कुठे जास्ती बघायला नाही मिळणार. पण पावसाळ्यात त्यांना खूप मोठ्या प्रमाणात बहर असतो. हे बघा पावसाचे छोटे-छोटे थेंब त्याच्यावरती कसे हे झालेत बघा, जमा झालेले बघायला मिळतील तुम्हाला. तर लहान असताना आम्ही यांच्यासोबत खेळायचो सुद्धा आणि आता तर काय खातो सुद्धा, कारण की टेस्टी लागतं, एक नंबर लागतं हे. तर अशा पद्धतीने याचा उपयोग केला जातो आणि ह्या दिवसांमध्ये जास्तीत जास्त तेरी तुम्हाला बघायला मिळेल. रानात पण खूप मोठ्या प्रमाणात ही रुजतात, पण आता आपल्या घराशेजारी पण रुजायला लागलेले आहेत. हे बागेमध्ये सगळीकडे रुजलेले आहेत तेरा आणि मस्त पानं आहेत बघा एकदम. आता ही लहान आहेत ना, ते तुम्हाला बघायला मिळतील, एकदम पांढरे आहेत देठ. आणि जसं जून होत जातं ना, तसं मग तो देठ आहे ना काळपट म्हणजे पूर्ण जून व्हायच्या जी काही प्रक्रिया असते त्याच्यानुसार त्याचा जो देठ आहे तो बदलत जातो. पुढे मी तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने अळू आणि तेरा ओळखायचं किंवा त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे ते तुम्हाला कळेल. अळूचं पान एकदम असं डार्क असतं, एकदम हिरवट. हे बघा हे एकदम तुम्हाला डार्क बघायला नाही मिळणार, असं थोडं पोपटी कलरसारखं आहे. तर पुढे तुम्हाला बघायला मिळेल. आणि हो, व्हिडिओ स्टार्ट टू एंडपर्यंत बघा. तर ह्याला मोठ्या प्रमाणात खाज असते. जर तुम्हाला माहीत नसेल तर माहिती करून घ्या, अशीच भाजी करू नका, ह्याला खाज खूप असते. त्याच्यामुळे हाताला तेल लावायचं नाही, तर कोकमचा आगळ जरी लावलं तरी काही हरकत नाही. आता हे आंबट गोड करतात ना, त्याच्यामागे चिंच पण टाकतात आणि त्याच्यामध्ये कोकम का टाकतात किंवा आगळ का टाकतात की त्याच्यातली जी काही खाज असते ती सगळी निघून जावी, यासाठी आपल्याला खाताना खाज लागू नये यासाठी त्याचा वापर केला जातो. तर अशा पद्धतीने असे सगळीकडे तुम्हाला बघायला मिळतील, असेच सगळीकडे. आणि हे जे रुजतात ना ते सगळीकडे रुजतात. हे बघा ह्याच्या खाली कांदा आहे आणि त्याच्यावरती हे फुटलेलं आहे. हे रुजताना एकदम ना खूप असं रुजतं, कमी अशी रुजत नाहीत, खूप मोठ्या प्रमाणात रुजतात. आणि ह्या कोयत्या आहेत, त्याला आमच्याकडे कोयत्या बोलतात, ह्यांना खाज खूप असते. तर चला मी पुढे तुम्हाला दाखवते की त्या दोघांमधला काय फरक आहे तो. तर बघितली असाल तुम्ही, खूप सारी सगळीकडे रुजलेली आहेत आणि पाऊस बघा खूप काळोख झालेला आहे. म्हणून म्हटलं चला आत येऊया आणि तुम्हाला दाखवूया की अळू आणि तेरा मधला काही डिफरन्स आहे तो. मी पानं आणले दाखवायला, तुम्हाला लगेच कळेल. तर हे आहे तेल, ह्याला तेरा बोलतात.
आता हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी आणलं आहे. आणि जर तुम्ही हे बघितलं ना, एकदम सॉफ्ट असतं आणि एकदम गुळगुळीत असं बघायला मिळेल तुम्हाला वरून. आणि ह्याला खाज खूप मोठ्या प्रमाणात असते. ह्याच्यामध्ये खाजेचं प्रमाण खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात असते. जसं की अळूमध्ये असतं त्याच पद्धतीने ह्याच्यामध्ये पण खाजेचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असतं. तुम्हाला आवाज येईल, पाऊस आलेला आहे त्याच्यामुळे. आणि फुल काळोख झालेला आहे आणि आता नक्षत्र बदललं आहे त्याच्यामुळे पाऊस खूप आहे. तर अशा प्रकारे ह्याला तेरा बोलतात. तर ह्याची पण अळूवड्यासुद्धा केल्या जातात. ह्याचा तेरासुद्धा बनवला जातो. खूप टेस्टी लागतो. आणि ह्या दिवसांमध्ये पावसाळ्यामध्ये जास्तीत जास्त याची भाजीसुद्धा केली जाते. जशी आपण नॉर्मल भाजी करतो तशी अळूवड्यासुद्धा याच्या बनवल्या जातात तेरीच्या पानाच्या. प्लस फतफद म्हणजे त्याला तेरा बोलतात. याला तेरापासून म्हणतो म्हणून याला तेरा बोलतात. जसं अळूपासून बनतं फतफद म्हणून त्याला अळूचं फतफद बोलतात. तर अशा पद्धतीने हे अळू बघायला मिळेल. तू आपलं हे तेरा बघायला मिळेल एकदम गुळगुळीत. प्लस ह्याचा जो काही कलर आहे ना तो पण तुम्हाला बघायला मिळेल. एकदम असं हिरवा असं बघायला नाही मिळणार, पण थोडासा पोपटी कलर सारखा बघायला मिळेल. तर हा सगळा डिफरन्स आहे. आणि ह्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात हे बघायला मिळतात. आणि बागेमध्ये ठेवण्यामागचं एकच कारण आहे की कसं आपल्याला बाहेरून कुठून आणण्यापेक्षा आपल्या बागेमध्ये जर रुजले असतं तिथून आणून आपण त्याची इझिली भाजी करू शकतो. तर ह्याला बोलतात तेरं. आणि जेव्हा ही नुकतीच म्हणजे आता जसं अळूचे जसे कांदे असतात त्याच पद्धतीने ह्याचेसुद्धा ह्या झाडाचे सुद्धा कांदे असतात. आणि जेव्हा हे नुकतेच कोवळ्यावरती येतात तेव्हा ह्याचे जे दांडे म्हणजे आता हा दांडा दिसतो तो एकदम व्हाईट व्हाईट असतो. तर नंतर जसं ते जून होत जातं त्या पद्धतीने याला कलर चढतो. आणि ह्याची वरची जी साल काढण्याचं ह्याची वरची म्हणजे जेव्हा साफ करतात जेव्हा साल काढतात त्याच्या सालीमध्ये खाज असते त्याच्यामुळे ती काढली जाते साल. तर ह्याला तेरा बोलतात. आणि अळू दाखवते तुम्हाला जे आपण अळू वड्या बनवतो त्याच्यापासून. तर हे बघा हे अळूचं आहे पान. हे एकदम डार्क बघायला मिळेल, थोडं रफ असतं हे. आणि पाठी पण बघितलं तर त्याच्या शिरा अशा दिसतील तुम्हाला. आणि ह्याला पण मोठ्या प्रमाणात खाज येते. आणि जेव्हा आपण सोल्याला घेतो ना तेव्हा हाताला तेल वगैरे लावायचं म्हणजे जेणेकरून हाताला हे खाज वगैरे लागत नाही यासाठी. आणि ह्याच्यामध्ये पण मोठ्या प्रमाणात खाज असते. तर याचं सुद्धा अळूचं फतफद बनवलं जातं आणि तेरा बनवलं जातं. ही जी पानं आहेत ना ही तुम्हाला आपल्या घरासमोर आपल्या बागेमध्ये वगैरे बघायला मिळतील म्हणजे डेली बघायला मिळतील तुम्हाला. पण हे जे तेरा आहे ना हे पावसामध्ये येतं जास्तीत जास्त. पावसाळ्यामध्ये ही जास्तीत जास्त झाडं तुम्हाला बघायला मिळतील. तर ह्याला खास खूप असते. तर असे हे दोन डिफरन्स आहेत बघू शकता तुम्ही. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर अशा पद्धतीने हे तेरी आहे. तर आपण तेरा म्हणजे तेरा बनवू लवकरच, त्याचा पण व्हिडिओ लवकर येईल. कशा पद्धतीने तेरा बनवला जातो आणि खूप टेस्टी लागतं. खूप म्हणजे खूप भारी लागतं एकदम. त्याच्यामध्ये जर कोकम वगैरे जास्त टाकलं ना आगळ वगैरे तर अजून भारी लागतं. तर हा ह्यातला डिफरन्स आहे. तसं बघायला गेलं तर ह्याच्यात म्हणजे दिसण्यामध्ये फक्त थोडा बदल वाटेल तुम्हाला. बाकी ह्याचा यूज जसं अळूवड्या बनवण्यासाठी केला जातो त्याच पद्धतीने ह्याचं पण केलं जातं. ह्याचं पण फतफद बनवलं जातं. तर ह्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात अळूची झाडं बघायला मिळतात, तेरीची झाडं बघायला मिळतात. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करते. चला असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय. आणि हो, जर तुम्हाला माहिती असेल तरच तुम्ही करा. जर तुम्हाला माहिती नसेल तर अजिबात करायला जाऊ नका, कारण की ह्याला प्रचंड खाज असते. म्हणून मी तुम्हाला सांगितलं जर माझा व्हिडिओ बघत असाल जर तुम्हाला याच्याविषयी माहिती नसेल तर हे वरून पूर्ण काढले जातात. प्लस ह्याच्या जे काही ह्या शिरा वगैरे असतात ना त्या पण काढल्या जातात ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात खाज असते. तर व्हिडिओ तुम्ही जर ज्यांना माहिती नसेल जे बघत असतील तर काळजीपूर्वक हे करा. आणि जर तुम्ही कोकणातले असाल तर तुम्हाला माहिती असेल ह्याच्याबद्दल. जर तुम्ही कोकणातले नसाल, जर कुठले इतर ह्याच्यातले असाल तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. पण पूर्ण काढावं लागतं. याला मोठ्या प्रमाणात खाज असते, खूप म्हणजे खूप खाज लागते. आगळ जरी हातला लावलं साफ करताना तरी काही हरकत नाही. तर अशा पद्धतीने ह्या दिवसांमध्ये ही तेरा म्हणजे हा तेऱ्याची पानं बघायला मिळतात आणि खूप मस्त असं लागतं. तर चला असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.